मिनिटानंतर भाऊ तू माझा मित्र तू माझा भाऊ एकदम आरामात असणार. पण आता या ठिकाणी कुठे ना कुठेतरी मुंबई पोस्टलने जर पहिला ऑलआउट परिधान केलं, BPCL असा मोठा संघ आहे की ते आरामात मॅच देणार नाही आहेत. आणि आपण माहिती आहे की प्रत्येक मॅचमध्ये एक रिव्ह्यू भेटतो प्रत्येक संघाला, पण तो रिव्ह्यू कधी वापरायचा आहे, कसा वापरायचा आहे, कोच त्यांना निर्देश नक्कीच देणार. पण कॅप्टनवरती सुद्धा अवलंबून असणार की कसं. आता अभिषेक भोजनेला पण पाहिलं आतापर्यंत काय नाही, पण नक्कीच असणार की डू ऑर डाय रेडमध्ये त्यांना टॅकल नक्कीच करावं लागणार भारत पेट्रोलियमच्या रेडरांना. बरोबर आहे सर, करावे लागणार आहे. कारण की येणारी पुढची जी चढाई असणार आहे ती तिसरी चढाई असणार आहे, डू ऑर डायची चढाई असणार आहे. इथे पहा काय चढाई करताना पाहायला मिळतो. BPCLचा खेळाडू मिलन दहिया चांगली चढाई करतोय. मिलन दह्याला आपण प्रो कबड्डीत खेळताना पाहतो आणि ज्या अनुभव त्याला त्या ठिकाणी असणार तोच अनुभव तो या ठिकाणी या मॅटवरती घेऊन येतोय. आज या ठिकाणी आपण पाहतो की मुंबई पोस्टलचा सुद्धा संघ एक मुंबईचा एक बलाढ्य संघ आहे. आज या ठिकाणी डू ऑर डाय रेड आहे. आता काहीतरी करो या मरोची स्थिती आहे, करून नक्कीच दाखवावं लागेल. अभिषेक भोजनेला क्षमता आहे, पण ती क्षमतापेक्षा वरती आज आपल्याला गेम नॉर्मल नाही, ॲबनॉर्मल. बरोबर आहे सर, हा गेम नॉर्मल नाही आहे. इथे तुम्हाला तुमचं कौशल्य दाखवावे लागणार आहे, तुमचे स्किल दाखवावे लागणार आहे. जसे तुमचे कौशल्य स्किल या मैदानात पाहायला भेटेल, या मॅटवरती पाहायला भेटेल. कारण की मैदानाचा खेळ आणि मॅटचा खेळ हा सर आपल्याला वेगळा पाहायला मिळतो आणि ही स्पर्धा संपूर्ण आपल्याला मॅटवर पाहायला मिळते. नाही, नक्कीच आपण पाहतो की मातीतून या खेळाची सुरुवात झाली होती, पण या डू ऑर डाय रेड नक्कीच आता जी डू ऑर डाय रेड पहिली होती आपण तर रेड बोलायचो त्याला, आता ती तर रेड परत डू ऑर डाय रेड म्हणून आली. प्रेक्षकांना मेजवानी आहे कबड्डीची आणि या ठिकाणी आपण पाहतोय ॲडव्हान्स टॅकल करून अभिषेक भोजनेला पूर्णपणे मॅटवर पाडलेला आहे आणि क्षणभर तिलभर सुद्धा त्याला संधी मिळाली नाही की त्या टॅकलमधून निसटायचा. आणि काय जबरदस्त, याला तर म्हणतात ना कॉम्बिनेशन टॅकल. बरोबर आहे सर, प्रसाद दिघोळे त्या ठिकाणी उभे होते, त्यांनी चांगलं टॅकल केलं. ठिकाणी दोघांमध्ये पकड करण्याचा प्रयत्न, सुपर टॅकलचा चान्स आहे या ठिकाणी. हा टॅकल सक्सेसफुल होतोय का? सक्सेसफुल झाला या ठिकाणी. दोघांनी या खेळाडूला पकडलंय, महत्त्वाचा खेळाडूला बाद केलाय. कदाचित मला वाटते की पोस्टलने विचार केला होता की आम्ही कुठलाच एक गुण मिळवणार नाही, मिळवणार ते 2च गुण आणि पहिली 2 गुण म्हणजे चौका नको डायरेक्ट 6. चेतन शाहू या ठिकाणी बाद झालाय सर. अजून एक कोल्हापूरचा खेळाडू सौरभ पाटील या ठिकाणी खेळत आहेत. आपल्याला माहिती आहे जो रेडवरती गेला आता सौरभ पाटील, त्याची सुद्धा खूप चांगली कामगिरी करावंच लागणार आहे. म्हणजे आता पोस्टल आपण पाहतोय 2 आणि 5 मॅच कुठेतरी नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न सुरुवात झालेली आहे. 2 गुण मिळवले, पण त्या 2 गुणाला ऑल आउट कसं बसं तरी वाचवलेला आहे. पण आता आपण पाहतोय मागून डॅश करण्याचा प्रयत्न, म्हणजे एक सुंदर अँड टच आपण या मॅचमध्ये पंचांचा डिसिजन रनिंग अँड टच को वाटतंय की नक्कीच कुठेतरी आपण पाहतो की सागरला त्यांनी टच केलेला आहे. आणि परत एकदा सौरभ पाटील या रेडसाठी आपल्या टीमसाठी येताना चांगला प्रयत्न होता, बैठी मारण्याचा प्रयत्न होता. BPCLचा संघ सध्या सावधगिरीने खेळताना पाहायला मिळतं. बोनस अटेम्प्ट केलाय, चांगला प्रयत्न केलाय सौरभ पाटील. कोल्हापूरचा ठाण्याभाग पाहायला मिळतोय. बोनस पंचांकडनं बोनस दिला गेला, 1 गुण भेटेल. 3-6 BPCL 6 मुंबई पोस्टल 3. चांगली चढाई करताना जर्सी क्रमांक 3 मध्ये अनिल जस्ता या खेळाडूला आता मालिकावीरचा पुरस्कार भेटला होता. अनिल जस्ताचा रसिकांच्या माहितीसाठी यावर्षी जी ODM ची नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय की हे जी या स्पर्धेत भारत स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून या अनिल जस्ताला त्या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं होतं. बाईक मिळवली आणि का मिळवली तो करून दाखवतोय. प्रत्येक रेड मध्ये गुण मिळवण्याचा प्रयत्न आहे. बघा एक आपण ऑर्डिनरी आणि एक्स्ट्राऑर्डिनरी आपण पाहतोय की या रेड मध्ये तो रेडर खेळतो एक्स्ट्राऑर्डिनरी, पण सौरभ पाटील काय करून दाखवू शकतो पण काहीच नाही केलं. दुसऱ्या बाजूला कोल्हापूरकर भरपूर कोल्हापूरकर आहेत. परत जागेवरती पाडलेला सौरभ पाटील पहिला खेळाडू आहे मुंबई तो खेळाडू आहे सौरभ पाटील कोल्हापूरकर. हिंदवी कोल्हापूर या स्थानिक संघाकडून या खेळाडूला आपण पाहतो. यापूर्वी इंडियन बँकेकडून त्याला आपण संधी बघितली होती. प्रो कबड्डीमध्ये बेंगॉल वॉरियर्स या संघाकडून देखील त्याला आपल्याला पाहिलेलं आहे. एक गुणवान असा खेळाडू. नंतर तमिल थालावाजला पाहिलं, खेलो इंडिया असेल, नॅशनल गेम्स असेल, तिथं देखील त्याचं नेत्रदीपक प्रदर्शन होतं. असा गुणवान खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतो. अनेक चांगले खेळाडू या स्पर्धेत आपण पाहा. अग्रपथासाठी असणारा अभिषेक भोजने हा देखील पोस्टलचा एक गुणवान खेळाडू आहे. महाराष्ट्राचं एक चांगलं भवितव्य म्हणून या खेळाडूकडे आपण पाहतो. नेत्रदीपक अशा लढती या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जरूर पाहतो. धन्यवाद आनंद दादा. आनंदाचा आवाज ऐकला, निश्चितपणे आनंद झाला. आनंदाचा आवाज म्हणजे भारदार आवाज. आणि मैदानावरती जाऊया, चला जाऊया. BPCL विरुद्ध मुंबई पोस्टल काट्याची टक्कर आहे या दोन्ही संघांदरम्यान पाहतोय. ज्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर निश्चित स्वरूपात महत्वाचे असणारे चमूतल्या पड खेळाडू आपण पाहत असताना तुषार अदवडे सारखा असणारा महत्वाचा
एक्स्ट्रा या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जो पाहतो, जो प्रामुख्यानं आपण पाहतो जर्सी नंबर 8 आहे, पुणेरी पलटणचाच असणारा खेळाडू आहे. बदामी हौद पुणे हा त्याचा असणारा स्थानिक संघ. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत असताना आक्रमण ज्याचं होतं त्या अनिल जस्ता आपल्या चमूमध्ये येतो, एक पॉईंट घेण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून. यानंतर होणारा आपला सामना आजच्या दिवशीचा तिसरा सामना. फर्स्ट कॉल यूनियन बैंक जयपुर क्लब्स, आपको खेलने के लिए पहला कॉल. यूनियन बैंक जयपुर क्लब्स फर्स्ट ऑफिशियल कॉल. झालं सांगितलं. पुन्हा चढाईसाठी आपल्याला जर्सी क्रमांक 18 मध्ये मुंबई पोस्टलचा खेळाडू पॉईंट घ्यावे लागणार आहे, कारण की 12-5 असं गुणफलक आपल्याला पाहायला मिळते. चुकी झाली या ठिकाणी, पोस्टलच्या खेळाडूकडनं चुकी होताना पाहायला मिळते. चढाई करताना जर्सी क्रमांक 18 चेतन शाहू चांगली चढाई केली आहे, अटेम्प्ट केला, एक्स्ट्रा ऑर्डिनरी पॉईंट घेण्याचा प्रयत्न तो सक्सेसफुल झाला या खेळाडूचा. आणि ह्या ठिकाणी एक गुण पाहायला भेटतो. या ठिकाणी आणखीन एक डॅश. BPCLचे खेळाडू जर पाहिले संधी देणार नाही आहे. जर्सी क्रमांक 8 मध्ये आपण पाहतोय तुषार अधवडे आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगला दोघांनी सुपर डुपर डॅश दिली आहे, खेळाडूला बाद केलाय. पोस्टल 5 BPCL 14. पुन्हा ॲडव्हान्स टॅकल वारंवार इथं होताना पाहायला मिळतोय. आता पोस्टलचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय जर्सी क्रमांक 9 मध्ये यश. BPCL 14 तर मुंबई पोस्टल 6 हा सामना चालू आहे. दरम्यान सामन्याच्या अतिशय सुंदर सामना चालू आहे. 6 विरुद्ध 1च्या लढतीमध्ये 14 नंबरची जर्सी प्रदान केलेला मुंबई पोस्टलचा खेळाडू नौका खेळाडू आहे, परंतु वार करणं त्याला माहिती आहे. अर्जुन सारखा हा धीरंदाज आहे आणि चढाईसाठी उत्तम खेळ करताना पाहायला मिळतोय. प्रत्युत्तर आहे BPCLचा 3 नंबरची जर्सी प्रदान केलेला अनिल जस्टा आपल्याला पाहायला मिळतोय चढाई करताना. ज्या खेळाडूला या मुंबईमध्ये बाईक मिळाली होती, आमदार चषक कबड्डी स्पर्धेमध्ये चांगला खेळ केला होता या खेळाडूने विक्रोळीमध्ये, आणि त्या ठिकाणी खेळाडूला सन्मानित केलं होतं. नक्कीच अनिल जस्टाला मुंबईमध्ये बाईक मिळाली होती दादा, पण कालच्या पुण्यावर आजचा सूर्य उगवला जात नाही आणि आज देखील तेवढीच धमाकेदार कामगिरी अनिल जस्टाला करावी लागणार आहे हा सामना जिंकायचा असेल तर. अनिल जस्टाची कामगिरी सुद्धा सुंदर आहे, परंतु मुंबई पोस्टलला हा सामना जिंकायचा असेल तर प्रत्येक चढाईमध्ये आक्रमण चढवावं लागणार आहे. कारण की आतापर्यंत सर जर आपण पाहिलं तर 8 गुणाच्या आघाडी आपल्याला BPCLचा संघ पाहायला मिळतोय. ते तर रिक्स घेणार नाहीये, त्यांना माहिती आहे की गरज तुम्हाला आहे पॉईंटची, तुम्ही येऊन आमच्या इकडे पॉईंट घेण्याचा प्रयत्न करा. आणि BPCL संघाचे जर कोच आपण पाहिले तर विशाल माने, त्यांच्याकडे अनुभव मोठा आहे, दांडगा अनुभव आहे. बऱ्याच वर्ष मुंबईकडनं खेळले, महाराष्ट्राकडनं प्रतिनिधित्व केलं, हिंदुस्थानाकडनं प्रतिनिधित्व केलं, ते खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी सिंगल टॅकल करण्याचा प्रयत्न होता, ताकद तिकडे या ठिकाणी पाहायला मिळते आहे. जर्सी क्रमांक पाहायला मिळाले तर सर चेतन शाहू. पुन्हा एकदा चढाईसाठी अर्जुन BPCLच्या प्रांगणामध्ये एक सुंदर रोल किकचा प्रयत्न असफल आहे, परंतु पुन्हा एकदा जोरदार चढाई करण्याचा प्रयत्न. बोनस गुणचा अटेम्प्ट आहे. पंचांकडे कटाक्ष टाकलाय, पंच काय निर्णय देतात हे देखील पाहावं लागणार आहे. आणि इथे मात्र बोनस गुण मिळतोय, पंचांचा देखील इशारा मिळतोय बोनस गुणचा. आणि 10 नंबरची जर्सी प्रदान करून पुन्हा एकदा BPCLचा खेळाडू मिलिंद धैयाचं वादळ इथं रोखलं गेलंय मुंबई पोस्टल कडून. काय जबरदस्त दोन्ही थायमध्ये दादा थांबवलंय, म्हणजे त्यानंतर ज्या पद्धतीनं संपूर्ण संघाचा पाठिंबा मिळाला कौतुकास्पद आहे. चढाईसाठी सौरभ पाटील कोल्हापूरचा.
हो दादा नाही बोलतात त्याला मुंबईच्या कबड्डी क्षेत्रात एक महत्त्वाचं नाव म्हणून आपण बंड्या मारुतीकडे आपण पाहतो. बऱ्याच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आपण पाहतो मुंबईमध्ये एवढ्या मोठ्या धावाबोळाची असणारी ही स्पर्धा ते नक्कीच माने आपल्याला पाहायला मिळत आहेत. BPCL 17 आणि 11 गुण मुंबई पोस्टल या संघाचे पाहायला मिळत आहेत. मॅच नंबर 3 या ठिकाणी चालू आहे. चढाई करताना पाहायला मिळतोय जर्सी क्रमांक 11 मध्ये अभिषेक भोसले. ताकद चांगली आहे, स्किल चांगले त्या खेळाडूकडे. आतापर्यंत या खेळाडूने जेव्हा जेव्हा चांगला खेळ केलाय ना तेव्हा तेव्हा या खेळाडूने पॉईंट मिळवलेत. काय म्हणाल सर अनिकेत अभिषेक भोसले बद्दल? बरोबर ना? हा 5वा सामना नाही उद्या पहा आपण स्क्रीन वरती दादा आपण पाहतोय आपल्याला रिशांक देवाडिगा पाहायला मिळत आहेत. विशाल माने आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत. त्याचबरोबर रिशांक देवाडिगा आपला प्रो स्टार कबड्डी खेळाडू यू मुंबा संघाकडनं त्यांनी सुरुवात केली होती प्रो स्टारच्या कबड्डीमधून. 600 पॉईंट एकट्या खेळाडूचे आहेत. त्याचबरोबर एशियन गोल्ड मेडलिस्ट म्हणून देखील त्याची ओळख आहे. महाराष्ट्राचा अभिमानाचा सन्मानाचा पुरस्कार शिवछत्रपती पुरस्कार या खेळाडूला प्राप्त आहे. अशा आपले रिशांक देवाडिगा सर आपण स्क्रीनवरती पाहिलेत. आजच्या दिवशीला शेवटचा सामना होता पण तो सामना उद्या 4 वाजता ठेवलेला प्रेक्षकांना माहिती आहे की या संपूर्ण स्पर्धेत थोडी घाई केली जाते या ठिकाणी. जर्सी क्रमांक 9 आपल्याला पाहायला मिळत आहेत. यश शेवटचा सामना असणार आहे. तो सामना म्हणजे युनियन विरुद्ध जयपूर पॅटर्न या संघाचा एक छोटा संघ जयपूरला सुरुवाती युनियन कॅनडा सामना या सामन्यानंतर या पूर्वी पहिला बदल दिलेला आहे. अशात दुसरा बदल आपण आपल्याला दिलेला आहोत. थँक्यू. चांगला हॅलो आपण पाहतोय BPCL अर्थात भारत पेट्रोलियम या संघाचा आपण जर विचार केला तर अनेक चांगले खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं भारत पेट्रोलियम दिले. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी भारत पेट्रोलियम कडून जो जर्सी नंबर 4 आपण पाहतोय जो बहरीनच्या असणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं अंडर 18 गोल्ड मेडलिस्ट असणारा गुणवान खेळाडू आहे. ज्याचा स्थानिक संघ ओम साई चिखली पुणे पश्चिम महाराष्ट्रातला आलेला खेळाडू आहे. हे देखील भारताचं एक उज्ज्वल भवितव्य आहे. असे मोठे खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. एक नेत्रदीपक असं प्रदर्शन जरूर राखलंय या बंड्या मारुती सेवा मंडळाच्या स्पर्धेच्या निमित्तानं. प्रत्येक संघामध्ये एक चांगला बॅलन्स आहे. चांगले खेळाडू आपण पाहतोय. नक्कीच टाकले सर. या संपूर्ण मॅचमध्ये आपण पाहतोय की आतापर्यंत अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत. अनेक ज्युनियर जे आपल्याला भारताचं प्रतिनिधित्व केलं. अंडर स्कूल गेम्समध्ये ज्यांनी आपल्या देशाचं आणि राज्याचं प्रतिनिधित्व केलं. युनिव्हर्सिटी गेम्समध्ये ज्यांनी प्रतिनिधित्व केलं असे खेळाडू आहेत. पण 13 आणि 19 आतापर्यंत असा एक अतितटीची लढाई आपण बोलू शकतो. आपण पाहतो स्क्रीनवरती रिशांक देवाडिगा जो एक पोस्टर बॉय आपल्या या मुंबईच्या कबड्डीचा आपण त्याला सुद्धा या ठिकाणी पाहतो. तो भारत पेट्रोलियमचा एक मोठा खेळाडू ज्यांनी या महाराष्ट्र राज्याला 11 वर्षानंतर सुवर्णपदक मिळवून दिलं. भारताचं प्रतिनिधित्व केलं आणि शिवछत्रपती पुरस्काराचा मानकरी तो म्हणजे रिशांक देवाडिगा. त्याचा संघ भारत पेट्रोलियम. नक्की आपल्याला माहिती आहे सागर सांताक्रूज हा त्यांचा असणारा स्थानिक संघ आहे. बेंगॉल वॉरियर्स असेल, UP असेल, यू मुंबा असेल या प्रत्येक संघाकडून नेत्रदीपक असं प्रदर्शन केलं आणि यशाला गवसणी घालत असताना एशियन गोल्ड मेडलिस्ट म्हणून ज्याची ख्याती आपण पाहतोय. मात्र आता इन जे 7 खेळाडू आपण याच्यात पाहतोय त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर योगेश दहिया जो जर्सी नंबर 9 आपण पाहतोय तो दबंग दिल्ली आणि बँगलोर बुल्स
या संघाकडून त्याला आपण पाहिलेलं आहे. तुषार आदवळे पुणेरीचा असणारा महत्त्वाचा खेळाडू जर्सी नंबर 8 आपण पाहतोय. तर अंकित जो इन खेळणारा खेळाडू आहे तेलुगू टायटन्सचा, मूळचा हरियाणाचा आहे. चेतन साऊ हा देखील तेलुगू टायटन्सचाच असणारा गुणवान खेळाडू आहे. ज्या प्रसाद दिघोलेबद्दल आपण बोललो मगाशी, अंडर 18चा गोल्ड मेडलिस्ट, जर्सी नंबर 4 असेल. अनिल जस्ता इन आपण खेळाडू पाहतोय, एक यू मुंबाचा, हा मूळचा हिमाचल प्रदेशचा. आणि मिलन दहिया हा देखील पटनाचा, हा देखील हरियाणाचा आहे. तर चांगलं आपण बघितलं हरियाणाच्या खेळाडूंचं असणारं मोठं प्राबल्य या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जरूर पाहतोय. अत्यंत चांगले चांगले खेळाडू या महाराष्ट्रातनं देखील घडत आहेत. आणि म्हणून आपण जर पाहिलं तर BPCLचा आपण पाहत असताना आक्रमण चढवणारा असणारा आता जो खेळाडू होता तो चेतन साहू, एक आक्रमण अत्यंत प्रभावी त्यानं राखलं. तर प्रोचे असणारे चांगले चांगले स्टार्स या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. आणि बंड्या मारुतीची असणारी खासियत आहे, एका राष्ट्रीय स्पर्धेच्या निमित्तानं, अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय 2026 मानाची स्पर्धा. या क्रीडा रसिकांना या सगळ्या प्रोच्या असणाऱ्या स्टार्सचा खेळ पाहता यावा या उद्देशानं नेत्रदीपकाचं आयोजन आहे. ओव्हर टू ॲलन. नक्की सर, आपण या ठिकाणी पाहतोय की या ठिकाणी हरियाणा, अनेक राज्य, तामिळनाडू स्टेट आणि तमिळ तलावर असे बलाढ्य संघ या ठिकाणी खेळतात, युवा पलटण. पण आपण आता नुकताच शिवशाहीची स्पर्धा नागपूरला पार पडणार आहेत आणि महाराष्ट्राचे सर्व मोठे खेळाडू त्या ठिकाणी खेळतात. पण बरं आहे की आपण या ठिकाणी महाराष्ट्राची कबड्डी आहे तर पूर्ण देशाची कबड्डी पाहत आहोत आणि त्या देशाची कबड्डीतले देशातले खेळाडू या ठिकाणी या बंड्या मारुतीच्या स्पर्धेमध्ये, या डिलाय लढोच्या मैदानामध्ये आस्वाद घेतात. याच्यासाठी मोठी गोष्ट काय आपल्यासाठी? क्या बात आहे, क्या बात आहे. खऱ्या अर्थानं ही टुर्नामेंट सक्सेस आहे. कारण एवढे चांगले चांगले खेळाडू आपण पाहतो, देशातल्या कबड्डीतली असणारी रत्न बंड्या मारुतीच्या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. गेली 3 महिन्या स्पर्धेच्या आयोजनासाठी खूप मोठी मेहनत आहे. बंड्या मारुतीचे असणारे सगळे कार्यकर्ते प्रचंड मेहनतीतून आपण गेली 5 वेळा राज्यस्तरीय स्पर्धेचं आयोजन या मंडळानं केलं. आणि यंदा आपण पाहतोय बऱ्याच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर या अखिल भारतीय स्पर्धेची आपण निश्चित स्वरूपात एक वाट पाहत होतो आणि देखणं आयोजन या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत असताना नक्कीच 15 वर्ष प्रेक्षकांना वाट पाहावं लागली की एवढी मोठी बलाढ्य स्पर्धा, एक ऑल इंडिया स्पर्धा आपण या ठिकाणी भरवली गेली. आणि आपण खरंच म्हणणं प्रत्येक प्रेक्षकाच्या वतीने आपण मनापूर्वक आभारी आहोत बंड्या मारुती सेवा मंडळाच्या. आणि आपले कॉमेंटेटर्स आपली वाट पाहत आहेत. ओव्हर टू माने सर आणि सुपेश. सुपेश दादा, सुरुवात करा आपण. धन्यवाद ॲलन सर. पुन्हा मैदानाकडे आणि नक्कीच ही संपूर्ण स्पर्धा आपण यूट्यूब चॅनल बंड्या मारुती आणि जॉली लाईव्हवरती पाहू शकतो. संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट जॉली लाईव्ह. जालिंदर सानप हा सुद्धा एक राष्ट्रीय खेळाडू कबड्डीचा, त्याच्याकडून पार पडत आहेत. जालिंदर, तुझाही धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहिलं तर जॉली टेलिकास्ट हे संपूर्ण टेक्निकल स्वरूपामध्ये आम्हाला पाहायला मिळत आहेत. आणि संपूर्ण स्पर्धा पाहिली तर बंड्या मारुती ऑफिशियल यूट्यूब वाहिनीवरती संपूर्ण मुंबई, महाराष्ट्र आणि हिंदुस्थानावर प्रसारित केली जाते. या ठिकाणी पाहिलं तर चेंज ऑफ कोर्ट पहिला मध्यंतर आपल्याला पाहायला मिळतो आहे.
मान्यता दुसऱ्या मध्यंतरानं तर काय जम्प केली पहा, हनुमान उडी उडाले. अनिल जष्टा काय हनुमान उडी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. उडाला सर करणं हनुमान उडीच्या माध्यमातून 1 पॉईंट देखील त्यांनी प्राप्त केला. गुणफलक 24-15, BPCL 24, मुंबई पोस्टल 15 असं गुणफलक पाहायला मिळत आहे. चढाईसाठी पुन्हा जर्सी क्रमांक 18 चेतन शाहू चढाई करताना पाहायला मिळत आहेत. प्रो स्टार कबड्डी खेळाडू चढाई करताना कधी उजव्या तर कधी डाव्या बाजूला जाताना पाहायला मिळत आहेत. 3 खेळाडू या ठिकाणी मैदानात पाहायला मिळतील. टीम मुंबई पोस्टल या खेळ संघाचे. जर्सी क्रमांक 9 जर पाहिले वारंवार आपल्याला यश पाहायला मिळतोय. रनिंग हँड टच मारण्याचा प्रयत्न होता परंतु सेल्फ आउट होताना पाहायला मिळतील. ऑफिशियल पंचांनी सेल्फ आउट दिले. जर्सी क्रमांक 15 आपल्याला पाहायला मिळतील. कृष्णा जगताप बाद होताना पाहायला भेटेल. आणि चढाईसाठी अभिषेक भोजने डाव्या बाजूने चढाई करण्याचा प्रयत्न आहे. अभिषेक भोजने या ठिकाणी अभिषेक भोजने आता हळूहळू आपल्या रंगात येतोय, कारण ज्या पद्धतीने सुरुवात झाली होती अभिषेक भोजनेची त्या पद्धतीने आता पुन्हा एकदा त्या आपल्या या सामन्यामध्ये कमबॅक करताना पाहायला मिळतोय अभिषेक भोजने. 6 नंबरची जर्सी प्रदान केलेला BPCLचा हा मिलिंद धैया प्रो कबड्डी स्टार. मैदानावरती थोडंसं एक वेगळं चित्र पाहायला मिळतंय. प्रत्येक क्षणाला उत्कंठा वाढते. 11 नंबरचा जर्सी प्रदान केलेला अभिषेक भोजने पुन्हा एकदा मागच्या चढाईमध्ये गुण मिळवलं होतं. या चढाईमध्ये काय होईल घ्यावे लागणार, कारण की दोनच खेळाडू आहेत. पुन्हा एकदा घेतलाय. तुम्ही एकटं या खेळाडूला पकडू शकत नाहीये, कारण की पाहिलं तर अभिषेक भोजने चांगली चढाई करतोय. स्वतःकडे ताकद आहे, स्किल आहे आणि त्याचा तो वारंवार वापर करतोय. एक खेळाडू त्यांचा बाद होतोय. पुन्हा अभिषेक भोजने एका खेळाडूला उठवतोय आणि पुन्हा एकदा कोर्टवरती आणतोय. सौरभ पाटील सुद्धा मैदानाच्या बाहेर जातोय. 6 नंबरचे जर्सी प्रदान केलेला या एका इंजरी नंतर पुन्हा एकदा सौरभ पाटील कमबॅक करतोय. पण आज सूर गवसला नाहीये सौरभ पाटीलला. ज्या पद्धतीनं त्याचा खेळ आहे, ज्या पद्धतीने त्याची ताकद आहे, त्या पद्धतीचा आज खेळ सौरभ पाटीलकडून झाला नाहीये सर, कारण की 5 दिवस स्पर्धा आहे आणि या 5 दिवस स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये प्रेक्षक देखील असतील, आमचे खेळाडू देखील असतील ना, ते थोडेसे सावधगिरीने आज सामने पाहतील आणि खेळणारे खेळाडू खेळतील, कारण की उद्याचा परवाचा आणि अंतिम दिवस हा खूप महत्त्वाचा आहे. आणि ते मात्र 2 गुण मिळत आहेत. 2 खेळाडू बाद जात आहेत. एकूण 4 गुण मिळत आहेत. लोणाचा बोजा पुन्हा एकदा मुंबई पोस्टल संघावरती. 18-31 अशी गुणतालिका अवघड होऊन बसलं आता या क्षणाला. 13 गुण या ठिकाणी जर पाहिलं BPCLच्या खात्यामध्ये पाहायला मिळत आहे. 13 गुणाच्या आघाडी आहे BPCL संघ. वारंवार ती चुकी होताना पाहायला मिळते. जर पाहिलं आता सौरभ पाटीलने आता गुण मिळवला आहे. सौरभ पाटील हळूहळू आपल्या रंगामध्ये येताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा शाहूने प्रभावित केला या सामन्यामध्ये. शाहूला एक सुपर टॅकल सुद्धा झाली होती, परंतु आता प्रत्येक चढाईमध्ये शाहू गुण मिळवण्याचा प्रयत्न करतोय. इथे गुण मिळवलाय का? गुण देखील मिळवलाय. शाहू गुण मिळवतोय आणि BPCLची आघाडी वाढतच जाते, कमी होण्याचं नावच घेत नाहीये दादा. इथे दोघांचा सुपर टॅकल पाहायला मिळतो, परंतु या ठिकाणी पाहूया ऑफिशियल्स पंचांनी आऊट घोषित केले खेळाडूला. जर्सी क्रमांक 14 पाहायला मिळतो अर्जुन धदास. ऑफिशियल पंचांनी या ठिकाणी आऊट दिलंय. या ठिकाणी रिव्ह्यूची मागणी आहे मुंबई पोस्टल संघाकडून. कोणाच्या खात्यामध्ये हा रिव्ह्यू जातोय पाहावं लागणार आहे. स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे रेफरी जितेश शिरवाडकर सर. नक्कीच रेफरीच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पंच जितेशजी शिरवाडकर. प्रो स्टार रेफरी देखील राहिलेत, आंतरराष्ट्रीय पंच देखील आहेत. प्रत्येक गोष्ट तंतोतंत त्यांना माहिती आहे आणि शिस्तबद्ध पंच म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जातं संपूर्ण मुंबई महाराष्ट्रामध्ये. असे आमचे जितेश सर आपल्याला ऑन स्क्रीन पाहायला मिळत आहेत.
नाही येणार. अरे रिव्ह्यू या ठिकाणी सक्सेसफुल होतोय मुंबई पोस्टल संघाचा. 1 गुण मिळतोय मुंबई पोस्टल संघाला. परंतु ही ताण भागवायची असेल ना तर आता एका एका थेंबाने करून चालणार नाही. आता ताण भागवायला मोठे मोठे पाण्याचे जार ओतावे लागतील. मुंबई पोस्टलकडनं प्रयत्न तर केले जात आहेत. त्या ठिकाणी पाहिलं तर उजव्या बाजूला आपला अक्षय खेळताना पाहायला मिळतोय. विभागीय खेळाडू आहे अक्षय आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला कॉर्नर प्रत्येक ठिकाणी या खेळाडूने लावला आहे. स्वतःच्या वैयक्तिक संघासाठी चांगली कामगिरी केल्याने या ठिकाणी आज आपल्याला पोस्टल संघाकडनं खेळताना पाहायला मिळतोय. ही संधी मिळाली आहे कारण की हे मोठं व्यासपीठ आहे. इथं जर तुम्ही चमकलात ना तर तुम्ही मुंबई महाराष्ट्रभर कुठेही तुम्ही चमकू शकणार असं व्यासपीठ आपल्याला आज बंड्या मारुती सेवा मंडळाने उपलब्ध करून दिलं. या श्रमिक जिमखान्यामध्ये एवढी मोठी कबड्डी स्पर्धा आज पाहायला मिळते. आपल्याला प्रथम पारितोषिक 5 लाख पाहायला मिळतंय. द्वितीय पारितोषिक जर पाहिलं तर 3 लाख रुपयाचं पारितोषिक पाहायला मिळतं. अशी स्पर्धा पाहायला मिळते. मालिकावीर खेळाडूला जर पाहिलं तर रोख रुपये 1 लाख रुपयाचा पुरस्कार आहे. अशी मानाची स्पर्धा पाहायला मिळते सर. हळूहळू जर पाहिलं तर मुंबई पोस्टल देखील थोडा थोडा जवळ येताना पाहायला मिळतो. 23 या ठिकाणी आता गुणफलक पाहायला मिळतं मुंबई पोस्टल या संघाचा. तर BPCL 32 9 गुणाच्या आघाडी आपल्याला BPL संघ पाहायला मिळतो. BPCLचा संघ या ठिकाणी टाइम आऊट घेतलाच गेला आहे आणि या ठिकाणी थोडी जास्त स्ट्रॅटर्जी डन केली जाईल. प्रेक्षकांपर्यंत कॅमेरे दिले जातात. प्रत्येक प्रेक्षक या ठिकाणी हात सांगते की बाबा मी TV वरती दिसतोय. घरातले कोणी मित्र परिवार त्यांचे पाहत असतील तर सांगतील अरे तू मॅच बघायला गेला होतास का. गेला होतास ना मॅच बघायला यायचंच आहे प्रत्येक मुंबईकरांनी कारण की तुमच्या हक्काची स्पर्धा बंड्या मारुती सेवा मंडळाने तुमच्यासाठी आज या मोठ्या व्यासपीठावरती उपलब्ध केली आहे. आणि अनिल ज्येष्ठा पुन्हा एकदा चढाईसाठी मुंबाचा हुकमाचा एक्का BPCL साठी तारणहार ठरतो का हे पाहावं लागणार आहे. आणि ठरलं आतापर्यंत 23-32 गुणतालिका आपण जर का पाहिली तर आघाडीवरती नेऊन ठेवलं अनिल ज्येष्ठाने आतापर्यंत BPCL संघाला. बोनस पॉईंट या ठिकाणी दिलाय सर. म्हणजे 1 गुणाची भर BPCLच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला भेटेल. पुन्हा एकदा चढाईसाठी आपल्याला पाहायला मिळतोय अभिषेक भोजने. वारंवार जर पाहिलं तर डाव्या बाजूने उजव्या बाजूने डाव्या बाजूला संपूर्ण कव्हर हलवताना पाहायला मिळतोय. कारण की ताकद आहे. तो वाट बघतो की कुठला सिंगल खेळाडू माझ्यावरती अटॅक करणार आहे. सिंगल खेळाडू झाला तर अभिषेक भोजने लगेच त्या खेळाडूला घेऊन देखील जातील उचलून. एवढी ताकद आपल्याला पाहायला मिळते त्या खेळाडूकडे. नक्कीच. परंतु आता BPCL संघ कोणताही जादाचा गुण देणार नाहीये. ते सुद्धा हुशार खेळाडू आहेत. त्यांना सुद्धा माहिती आहे कारण प्रशिक्षकाच्या भूमीमध्ये विशाल माने आणि रिशांक देवाडिका यांच्यासारखे जुने अनुभवी खेळाडू प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहेत. त्यामुळे BPCL संघाला माहिती आहे की आत्ता वेळ गुण देण्याची नाहीये. बरोबर आहे सर. स्ट्रॅटर्जी इतका वर्षाचा अनुभव आहे दोन्ही खेळाडूकडे. कारण की जर पाहिलं तर आपण डगआउटमध्ये एकंदरीत पाहिलं तर आपल्या रिशांक देवाडिकासारखे अनुभवी खेळाडू पाहायला मिळत आहेत. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खेळाडू आहेत. त्यानंतर विशाल माने आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खेळाडू आहेत. या दोन्ही खेळाडूंकडनं जर वारंवार सूचना येत राहतील त्या पॉझिटिव्ह असणार आहेत BPCL संघासाठी. आणि हीच पॉझिटिव्हिटी घेऊन आता BPCL संघ पुढे जातोय. ओ इथे काय घडेल आणि घडलंय जे घडायचं होतं ते. BPCL संघ पुन्हा एकदा गुण मिळवतोय. काय सुंदर असं टॅकल केलंय BPCL संघानं. अर्जुनला या ठिकाणी टॅकल केलं. अर्जुनने देखील चांगली साथ दिली आज अनिल ज्येष्ठाला. ज्या पद्धतीने अनिल ज्येष्ठा खेळलाय तशाच पद्धतीने आज म्हणजे या ठिकाणी त्यांचं कॉम्बिनेशन आहे. BPCL
पुन्हा एकदा चढाईसाठी अभिषेक भोसले वारंवार चढाई करतो, आपल्या संघासाठी गुण आणण्याचा प्रयत्न करतोय. गुण आणावे लागतील अभिषेक भोसले या खेळाडूला, कारण की आतापर्यंत 34-23-11 गुण BPCL या संघाकडे आघाडी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा चढाईसाठी जर पाहिलं तर तिसऱ्या चढाईसाठी डू आय डाय या चढाईसाठी आपल्याला अनिल जष्टा चढाई करताना पाहायला भेटेल, कारण की या ठिकाणी पाहिलं तर 6 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. पोस्टलचे पकड करण्याचा अप्रतिम पकड या ठिकाणी पाहायला मिळते. जसं अटेम्प्ट केलं बोनस टाकायला, त्या ठिकाणी जर्सी क्रमांक 5 मध्ये खेळाडू पाहायला भेटला. पहिला हा जर का टॅकल पाहिला तर सौरभ पाटीलने इनिशिएटिव्ह घेतलं. सौरभ पाटीलने पहिला हात टाकलाय आणि त्या पद्धतीने टॅकल केलाय. पुन्हा एकदा चढाईसाठी सौरभ पाटील तो कोल्हापूरचा रांगडा खेळाडू आहे, परंतु आज तेवढी कामगिरी चमकदार झाली नाही आहे. उद्या निश्चितपणानं येत्या पुढच्या सामन्यांमध्ये सौरभ पाटील कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळेल. कारण की सर येणाऱ्या उद्या परवा बरेचसे सामने आहेत, त्या ठिकाणी अजून आपल्याला संघ खेळताना पाहायला मिळणार आहे. मग तो ONGCचा संघ असून देत, अशा भरपूर टीम आहेत. आता पुढचा सामना जर आपण पाहिलं तर जयपूर पिंक पॅथरचा ज्युनियर संघ या ठिकाणी आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. जयपूर पिंक कप म्हणून त्या संघाचं नाव आहे, तो देखील संघ खेळताना पाहायला भेटणार. त्यांची कामगिरी पाहायला भेटेल, कारण की सगळे जर पाहिले तर त्या ठिकाणी खेळाडू सगळे यंग टॅलेंट खेळाडू खेळताना पाहायला भेटणार आहेत. म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं तर काही सिनियर खेळाडू देखील खेळतात आणि ज्युनियर खेळाडू देखील खेळताना पाहायला भेटणार आहेत. ही परीक्षा असेल प्रत्येक खेळाडूसाठी. एवढं मोठं व्यासपीठ बंड्या मारुती सेवा मंडळाने आज उपलब्ध केलं या खेळाडूंना. नक्कीच येत्या काही काळामध्ये इथूनच मोठमोठे खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतील. पंचांचा निर्णय, पंचांनी तर आऊट दिले, परंतु आता तिन्ही पंच ऑफिशियल एकत्र येतील, चर्चा करतील एकत्र, त्यानंतर त्यांचं ऑफिशियल पाहूया काय निर्णय दिला जातो. येस, रिव्ह्यूची मागणी या ठिकाणी केली जाते मुंबई पोस्टल संघाकडून. अभिषेक भोसले त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटले. रिव्ह्यू मागितला जातोय, पाहूया. संपादन या ठिकाणी आपण पाहिलं तर रिव्ह्यू अनसक्सेसफुल झालाय मुंबई पोस्टल या संघाचा. रेडर आऊट झालाय. पुन्हा चढाईसाठी जर्सी क्रमांक 10 मध्ये मिलन दही आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रो स्टार कबड्डी खेळाडू आहेत. चुकीचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, घाई केली गेली पोस्टलच्या खेळाडूकडून गरज नसताना. डावीमध्ये रक्षक जर पाहिले जर्सी क्रमांक 15 मध्ये कृष्णा जगताप, त्यांच्याकडनं घाई झाली आणि म्हणून 1 पॉईंट BPCL या संघाला भेटला. 36-24. आता कुठेतरी शोल्डर खांदे जे आहेत ते उतरलेले पाहायला मिळतात मुंबई पोस्टल संघाचे, कारण आता तेवढेसे प्रयत्न केले जात नाही आहेत. मुंबई पोस्टलला थोडासा शांत सामना केला आहे मुंबई पोस्टल संघाने देखील, परंतु BPCL अजून देखील मैदानावरती त्यांची बॉडी लँग्वेज पाहिली तर आक्रमक पाहायला मिळत आहेत. आणि चढाईसाठी अभिषेक भोजने, कारण की BPCL असा संघ आहे ना, शेवटच्या मिनिटापर्यंत मॅच सोडत नाही आहे. या ठिकाणी स्क्रीनवरती या स्पर्धेचे बंड्या मारुती सेवा मंडळाचे राष्ट्रीय कबड्डी खेळाडू आपल्याला गणेश साप्ते देखील पाहायला मिळतात. आयोजक देखील आहेत या स्पर्धेचे. खूप मेहनत घेतली आहे लोकांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. एवढं मोठं आयोजन जर आपण पाहिलं तर मी तरी मुंबई महाराष्ट्रामध्ये पाहिलं नाही आहे. एवढं मोठं आयोजन बंड्या मारुती सेवा मंडळाने केलं या स्पर्धेमध्ये, म्हणून संपूर्ण हिंदुस्थानातून जर पाहिलं तर खेळाडू या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतील. 1950 साली उभं राहिलेलं आहे मंडळ आज 75 वर्ष पूर्ण करते. अमृत महोत्सवी वर्ष आहे बंड्या मारुती मंडळाचं. आणि काय उत्तम दर्जाची कबड्डी स्पर्धा बंड्या मारुती मंडळाने ऑर्गनाईज केली आहे. खऱ्या अर्थानं कौतुक. संपूर्ण भारतातून, संपूर्ण महाराष्ट्रातून कौतुकाचा वर्षा होतो आज बंड्या मारुती मंडळावर. कारण की बंड्या मारुतीची खरी ओळख जर पाहिली ना तर समाज कार्यक्रमामधूनच आपण पाहिलेली आहे. दहीहंडीमध्ये प्रथम साथर लावणारा बंड्या मारुती संपूर्ण मुंबई महाराष्ट्रामध्ये. त्यानंतर ज्यांच्या DNA मध्ये कबड्डी हा खेळ आहे तो म्हणजे बंड्या मारुती सेवा मंडळ. म्हणजे असं प्रेम, अशी संपूर्ण ओळख
ही आपल्याला पाहायला मिळते बंड्या मारुतीची. म्हणून ह्या बंड्या मारुतीने आपली ओळख कायम ठेवण्यासाठी ही महत्त्वपूर्ण कबड्डीची स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. नक्कीच हनुमंताचा आशीर्वाद असल्यावरती कोणतंही संकट किंवा कोणताही क्षण छोटा नसतो. आणि पुन्हा एकदा मैदानावरती चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मुंबई पोस्टल 25 तर BPCL 37. 25-37. भारतातील नामवंत संघ, भारतातील नामवंत खेळाडू आज या मैदानावरती आपलं कसं पणाला लावतायत या चषकाला हात लावण्यासाठी. आज पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी ज्या पद्धतीने सामने झालेत अतिशय कमाल, अतिशय धमाल मैदानावरती पाहायला मिळाली. नक्की माने आपण पाहिला BPCLने रिव्ह्यू घेतला होता. तो रिव्ह्यू या ठिकाणी सक्सेसफुल होताना पाहायला मिळतो. रेडर या ठिकाणी आऊट झाला आहे आणि या ठिकाणी चढाईसाठी पुन्हा एकदा BPCLचा महत्त्वाचा खेळाडू अनिल चष्टा चढाई करण्यासाठी दाखल होताना पाहायला मिळतोय. हा ज्येष्ठ खेळाडू दिसतोय, नावातच ज्येष्ठ आहे, परंतु आज ज्येष्ठ खेळाडूसारखा खेळ देखील केला या खेळाडूने. 3 नंबरची जर्सी प्रदान करून 4 विरुद्ध 1च्या लढतीमध्ये आज खेळताना पाहायला मिळतोय हा खेळाडू. आता वेळ काढणार फक्त, कारण की BPCLला देखील माहिती आहे की सध्या आपल्याकडे लढत भरपूर आहे, ती लढत घालवायची नाही आहे, सामना जिंकायचा आणि तो प्रयत्न करताना पाहायला भेटेल. या ठिकाणी चढाई करताना पुन्हा एकदा अभिषेक भोजने चढाई करतायत, टच लाईन करून पुन्हा एकदा आपल्या ग्राउंडमध्ये येताना पाहायला मिळतोय. आणि त्याच्या जागी जर पहिला तर चढाई करण्यासाठी जर्सी क्रमांक 18मध्ये पाहायला मिळतात खेळाडू चेतन शाहू BPCL कडून. चेतन शाहू प्रयत्न केले जातील का चेतन शाहू याच्याकडनं. वारंवार जर पाहिलं थोडासा आत घुसून मारण्याचा प्रयत्न होता, नाहीये. पुन्हा एकदा एम्प्टी रेड पाहायला मिळते. मला तर असं वाटतंय ना माने की 3rd रेडवरती ही मॅच जाणार आहे, ही येणाऱ्या वेळेत आपल्या 3rd रेड पाहायला भेटेल. आता पुन्हा एकदा पहा टच लाईन करून अभिषेक भोजने चढाईपट्टू आपल्याला पाहायला मिळतोय. थर्ड रेड सर मी तुम्हाला सांगितलं होतं माने, पहा या ठिकाणी 3rd रेडला सुरुवात झाली आहे. डुवाय डायची चढाई आपल्याला पाहायला मिळते. चेतन शाहूवाले डुवाय डाय चढाई करण्यासाठी आता पॉईंट घ्यावेच लागणार आहे, कारण की या ठिकाणी बोनस पॉईंट तुम्हाला उपलब्ध नाही आहे. वारंवार इकडून तिकडून पहा, पूर्ण संपूर्ण कव्हर जर पूर्ण हलवली जाते आहे. सिंगल खेळाडू पाहायला मिळतोय त्या ठिकाणी. ओ काय काय झालंय पाहूया. आणि या ठिकाणी रेडर आउट झालाय सर. आणि चेतन रिव्ह्यूची देखील मागणी करतोय त्याच ठिकाणी उभं राहून, आणि रिव्ह्यू देखील मला वाटतं घेतला जातोय. या सामन्यामध्ये खेळ कमी आणि रिव्ह्यूच जास्त झाले. पण नाही, पण चांगला अटेम्प्ट केला होता, चांगला पकड करण्याचा प्रयत्न केला होता, कारण की ती डुवाय डायची रेड होती.
रिव्ह्यू सक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय. मॅचला सुरुवात होते चढाईसाठी. अभिषेक भोजने थर्ड रेड आहे. डू आय डायची चढाई आहे. आता घरी मजा येणार आहे पहा. 7 खेळाडू आहे त्या ठिकाणी. चढाई करताना जागेवरती शॉट करून टाकलाय खेळाडूला. जागेवर पकडलाय. झाली मजा संपली आहे. लगेचच मजा संपली आहे मैदानाच्या आतमध्ये. मुंबई पोस्टल 25 तर BPCL 40 असा सामना पाहायला मिळतोय. सुपर टॅकलची संधी आहे BPCL चा खेळाडू चढाईसाठी आहे मुंबई पोस्टलकडे, परंतु आता थोडंसं उशीर झालेला आहे की काय असं पाहायला मिळतं आहे. परंतु नक्कीच थोडेसे शोल्डर डाऊन झालेले आहेत या ठिकाणी मुंबई पोस्टल संघाचे. आता तेवढेसे प्रयत्न केले जात नाही आहेत मुंबई पोस्टल संघाकडून. पुन्हा एकदा लोणाच्या बोजाकडे झुकला जातोय मुंबई पोस्टल संघ. BPCL संघ प्रत्येक चढाई व प्रत्येक पकडीमध्ये हावी होतोय मुंबई पोस्टल संघावरती. हा सामना कोणत्या दिशेला जाणार आहे हे पाहावं लागणार आहे आता. पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर सिंगल टॅकल करण्याचा प्रयत्न होता, परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा पाहिलं तर लोन आता पडताना पाहायला भेटेल टीम मुंबई पोस्टल या टीमवरती. चढाईसाठी अक्षय. चांगला डॅश पाहायला भेटला. बोनसचा प्रयत्न होता. अक्षय याला इथे बाद केलाय. दुसरा देखील लोन पडलाय. या ठिकाणी आपल्याला स्कोर पाहायला मिळतो आहे 45-25. मुंबई पोस्टल 25 आणि BPCL 45 असं गुणफलक आपल्याला पाहायला भेटेल. मॅच नंबर 3 चालू आहे. ज्यानंतर पुढची मॅच शेवटचा सामना असेल. आता फक्त वेळ काढण्याचा प्रयत्न आहे, कारण सामना जवळपास शेवटच्या क्षणापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे आणि फार मोठी आघाडी घेऊन खेळतोय या क्षणाला BPCL हा संघ. तब्बल 20 गुणांची आघाडी आणि सामना येथे संपतोय. BPCL संघ मात करतोय मुंबई पोस्टल संघावरती. 4 मुंड्या चित करतोय तो मुंबई पोस्टल संघाला. BPCL संघ विजय होतोय. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. येस आहे. या ठिकाणी BPCLचा संघ विजयी ठरला 45-25. अप्रतिम खेळ केला या संघाने. तब्बल 20 गुणांनी विजयी झालाय. इतक्या फरकाने विजय झालाय आणि चांगला खेळ केला BPCL या संघाने. मुंबई पोस्टल संघ या ठिकाणी पराभूत होताना पाहायला भेटेल. आता असेल शेवटचा सामना. मॅच क्रमांक आपल्याला 4 पाहायला भेटेल आणि मॅच क्रमांक 4 मध्ये मॅच जर पाहिली तर एका बाजूला टीम पाहायला भेटेल